पावसाळ्यानंतरचा पाहुणा भाग 3. घड्याळाच्या लंबाकाचा एकसारखा आवाज संपूर्ण माझघरात पसरला. अनेक वर्ष न हललेली पितळी चक्र हातून फिरत असल्याचा मंद खडखडाट ऐकू येत होता. गोविंदांनी घड्याळाजवळ जाऊन हात लावण्याचा प्रयत्न केला, पण सखारामांनी त्यांचा हात लगेच मागे ओढला. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीची शांतता नव्हती. कपाळावर घामाचे बारीक थेंब जमा झाले होते. ते काही क्षण त्या घड्याळाकडे पाहत राहिले आणि नंतर हळू आवाजात म्हणाले, "याला स्पर्श करू नकोस हं. काही गोष्टी बंद पडतात तेव्हा त्यांना तशाच राहू द्यायचं असतं." घड्याळाचे काटे उलट फिरत होते, पण त्याचा वेग सारखा नव्हता. काही क्षण ते झपाट्याने मागे सरकत, मग अचानक मंदावत आणि पुन्हा वेग घेत. काटे मागे जात असताना घरातील वातावरणातही एखादा अदृश्य बदल होत असल्याची जाणीव होत होती. तळघरातील समईची ज्योत क्षणभर लहान होत असे, मग पुन्हा पूर्ववत होत असे. छताला लटकवलेली पितळी हुकं हलकेसे थरथरत होती. बाहेरचे पडवी झोपाळा पूर्णपणे स्थिर झाला होता. त्या रात्री सखाराम घरी गेले नाहीत. त्यांनी पडवीत चटई अंथरली आणि गोविंदांना आत झोपायला सांगितलं. "आजची रात्र एकट्याने काढू नकोस," एवढेच ते म्हणाले. गावात शांतता पसरली होती. दूरवर एखाद्या बैलाच्या गळ्यात घंटा वाजली आणि पुन्हा सगळीकडे नीरव शांतता पसरली. मध्यरात्र उलटली असावी. गोविंदांची झोप अचानक उघडली. कोणत्याही मोठ्या आवाजामुळे नव्हे, तर घरात एक परिचित सुगंध पसरल्यामुळे. तो जाईच्या फुलांचा होता. त्यांच्या पत्नीला जाईची फुलं खूप आवडत. ती दर संध्याकाळी देवघरात जाईच्या फुलांचा छोटा हार ठेवत असे. तिच्या निधनानंतर घरात तो सुगंध पुन्हा कधीच दरवळला नव्हता. गोविंद उठून बसले. माझघरात मंद प्रकाश होता. देवघरात समई शांतपणे तेवत होते. पण समईसमोर ठेवलेल्या पितळी ताटलीत ताजी जाईची 7-8 फुलं ठेवलेली दिसत होती. त्यांनी थरथरत्या हातांनी ती फुले उचलली. ती कोमेजलेली नव्हती. नुकतीच तोडल्यासारखी ताजी होती. त्यांच्या देठांवर दवाचे बारीक थेंब चमकत होते. "सखाराम," त्यांनी मोठ्याने हाक मारली. पडवीतून उत्तर आलं नाही. ते घाईघाईने बाहेर आले तर चटई तशीच होती. चादरही तशीच होती, पण सखाराम तिथे नव्हते. गोविंदांच्या मनात एकाच वेळी अनेक विचार आले. ते अंगणात उतरले. फाटक बंद होते. बाहेर जाण्याच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. ते पुन्हा घरात परतले. मागच्या अंगणात गेले. तिथे उंबराच्या झाडाखाली ओल्या मातीत 2 प्रकारचे ठसे दिसत होते. एक अनवाणी पावलांची रांग आणि त्याच्या अगदी बाजूने सखारामांच्या चपलांचे ठसे. दोन्ही रांगा एकत्र झाडामागे गेल्या होत्या. झाडाच्या पलीकडे मात्र फक्त अनवाणी पावलांचे ठसे पुढे जात होते. सखारामांच्या चपलेचे ठसे तिथेच संपले होते. गोविंदांनी आसपास शोध घेतला. झाडामागे, शेताच्या कडेला, विहिरीजवळ, गोठ्यात. पण सखारामांचा काहीच मागबूज लागलेला नव्हता. सकाळ होताच संपूर्ण गाव शोधासाठी जमले. प्रत्येकाने वेगवेगळ्या दिशेने शोध घेतला. शेतं, ओढा, डोंगराची पायवाट, मंदिर, रिकामी घरं, पण सखाराम कुठेच नव्हते. दुपारच्या सुमारास गावातली सर्वात वयस्कर स्त्री पार्वती आजी गोविंदांच्या घरी आली. ती 90च्या पुढे होती. तिची स्मरणशक्ती अजूनही तल्लख होती. घरात पाऊल ठेवताच तिने आजूबाजूला एक नजर फिरवली आणि सरळ मागच्या अंगणातील उंबराच्या झाडासमोर काही क्षण ती शांत उभी राहिली. "हे झाड किती वर्षांचे आहे?" तिने विचारले. "माझे वडील म्हणायचे, घर बांधलं तेव्हाही ते होतं." पार्वती आजीने मान हलवली. "झाड घरापेक्षा जुनं आहे." गोविंद काही बोलले नाही. "आमच्या लहानपणी या झाडाखाली संध्याकाळनंतर कोणी थांबत नसे. कारण इथे एखादं भूत आहे म्हणून नाही, तर इथे कोणीतरी वाट पाहत असतो असं म्हटलं जायचं." "कोणाची वाट?" पार्वती आजींची नजर झाडाच्या जाड खोडावर स्थिरावली. "जे या घरात राहतात. त्यांच्यापैकी कोणीतरी एक दिवस त्यांच्यासोबत निघून जावं लागतं याची." गोविंदांच्या अंगावर शहारा आला. पण त्यांनी स्वतःला सावरत विचारलं, "तो कोण आहे?" पार्वती आजींनी उत्तर दिलं नाही. त्या घरात परत आल्या. भिंतीवरचं जुनं घड्याळ अजूनही उलट दिशेने चालू होतं. त्यांनी काहीच क्षण ते निरखलं आणि पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर भीती उमटली. "हे घड्याळ थांबलं होतं ना?" "हो."
मग ते पुन्हा चालू झालं म्हणजे? त्याने घरात प्रवेश केला आहे. कोण? पार्वती आजी शांतपणे म्हणाला. जो येताना कधी दिसत नाही, पण जाताना नेहमी कोणाला तरी घेऊन जातं. इतक्यात घराच्या मागच्या बंद खोलीत काहीतरी जड वस्तू जमिनीवर ओढली जात असल्याचा लांब आवाज घुमला. ती खोली आतून बंद होती आणि तिची किल्ली गेली 20 वर्षे गोविंदाच्या लाकडी पेटीत सुरक्षित ठेवलेली होती. पावसाळ्यानंतरचा पाहुणा भाग 4. मागच्या खोलीतून आलेला तो आवाज अचानक थांबला, पण त्यानंतर घरभर अशी शांतता पसरली की समईच्या ज्योतीचा किरकोळ तडतडणारा आवाजही स्पष्ट ऐकू येऊ लागला. गोविंद, पार्वती आजी आणि अंगणात जमलेले 2-3 शेजारी काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहिले. कोणाच्याही चेहऱ्यावर बोलण्याची इच्छा नव्हती. त्या बंद खोलीचे दार माझघराच्या शेवटच्या टोकाला होतं. जाड सागवानी चौकट, पितळी कडी आणि वर्षानुवर्ष न उघडल्यामुळे लाकडाचा रंग कडक तपकिरी झाला होता. दाराच्या खालच्या पटीत धुळीचा पातळ थर साचलेला होता. त्या धुळीवर कोणाच्याही पावलांच्या खुणा नव्हत्या. पण पटीतून घरात थंड हवा येत होती. घराच्या इतर भागात उकाडा जाणवत असताना त्या दाराजवळ उभे राहिल्यावर तापमान अचानक कमी झाल्यासारखे वाटत होते. गोविंदांनी लाकडी पेटी उघडली. कपड्यांच्या घड्यांखाली गुंडाळून ठेवलेल्या जुन्या पद्धतीची लोखंडी किल्ली त्यांनी बाहेर काढली. किल्लीवर गंज होता, पण ती अखंड होती. पार्वती आजींनी ते पाहताच त्यांच्या डोळ्यात क्षणभर अस्वस्थता उमटली. दार उघडण्याआधी आत काय आहे ते आठवून पहा, ते म्हणाले. गोविंद काही क्षण विचारात पडले. लहानपणी आई म्हणायची की त्या खोलीत माझ्या आजोबांचं सामान आहे. त्यांच्या निधनानंतर कोणी हात लावलेला नाही. वडिलांनीही ती खोली कधी उघडली नाही. आणि मी कधी आग्रह करायचो तेव्हा ते म्हणायचे, ज्या वस्तू विस्मृतीत गेलेल्या आहेत त्यांना तिथेच राहू दे. त्यानंतर मीही विचारणं सोडलं. दाराजवळ उभे असलेल्या नामदेवने सावधपणे विचारले, आज उघडणं खरंच गरजेचं आहे का? गोविंदांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी किल्ली कुलपात घातली. अनेक वर्षांना फिरलेली किल्ली सुरुवातीला अडकली. थोडा जोर लावताच कुलपातून जड आवाज आला आणि कडी सुटली. दार हळूहळू आत ढकललं गेलं. खोलीत धुळीचा मोठा थर असेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण आत्मदृश्य वेगळंच होतं. जमीन स्वच्छ होती. कोपऱ्यात ठेवलेलं लाकडी कपाट धुळीने झाकलेलं नव्हतं. भिंतीवर टांगलेली 2 पितळी समया चमकत होत्या, पण त्यांच्यावर वर्षानुवर्षे साचलेला मळही नव्हता. मध्यभागी चौकोनी लाकडी टेबल होता. त्यावर काचेचा रिकामा ग्लास ठेवलेला होता आणि त्या ग्लासच्या तळाशी अजूनही पाण्याचा एक थेंब चमकत होता. गोविंदांच्या अंगातून नकळत थरकाप गेला. हे अशक्य आहे, ते पुटपुटले. खिडकी बंद होती. छत अखंड होतं. पावसाचं पाणी आत येण्याचा प्रश्नच नव्हता. पार्वती आजी शांतपणे टेबलाजवळ गेल्या. त्यांनी त्या थेंबाकडे पाहिलं, पण स्पर्श केला नाही. मग त्यांची नजर टेबलाच्या खाली गेली. गोविंद, हे बघ. टेबलाखाली लहान मुलांच्या पायांनी मातीवर उमटावेत असे 2 लहानसे ठसे होते. ते आतल्या दिशेने आले होते, पण बाहेर गेलेले ठसे नव्हते. खोलीत 4ही भिंती अखंड होत्या. कुठेही दुसरा दरवाजा नव्हता. नामदेवने कपाटाचं दार उघडलं. आत व्यवस्थित घडी घातलेले कपडे, काही पितळी भांडी आणि खालच्या कप्प्यात लाल कापडात बांधलेली एक जाड वही होती. कापडाचा रंग फिका झाला होता, पण गाठ अजूनही घट्ट होती. गोविंदांनी ती वही अलगद बाहेर काढली. पहिल्या पानावर शाईने लिहिलेलं होतं, गजानन गोपाळ देशमुख, गोविंदांच्या आजोबांचं नाव. पान काळजीपूर्वक उलटताच सुरुवातीची नोंद साधी होती. शेतीचा हिशेब, पावसाची नोंद, धान्याचा साठा, गावातील व्यवहार. पण
काही पानांनंतर अक्षरांमध्ये बदल दिसू लागला. ओळी विस्कटलेल्या होत्या. काही शब्द वारंवार लिहिलेले होते. तो दार ठोठावत नाही. तो नाव सांगत नाही. पहिल्यांदा तो पावलांनी येतो. नंतर घर त्याला ओळखू लागतं. पुढचं पान अर्धवट फाटलेलं होतं. त्यावर फक्त एकच वाक्य पूर्ण वाचता येत होतं. त्याला आत येण्यासाठी दार उघडण्याची गरज नसते. घरात उपस्थित प्रत्येक जण निशब्द झाला. गोविंदांनी पुढचं पान उघडलं. तिथे तारीख होती. ती तारीख आजपासून नेमकी 71 वर्षापूर्वीची होती. आणि त्या दिवसाच्या नोंदीतील शेवटचं वाक्य वाचताना त्यांच्या हातातील वही हलकीशी थरथरली. आज सखाराम दिसत नाही. गोविंदांनी क्षणभर डोळे मिटले. हे कसं शक्य आहे? सध्या हरवलेले सखाराम 70 वर्षांचे होते. 71 वर्षापूर्वीच्या वहीत त्यांचं नाव कसं बरं आलं? पार्वती आजींनी वही हातात घेतली. त्यांनी ती ओळ पुन्हा वाचली. त्यांच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं. मला आता आठवतंय, त्यांनी मंद स्वरात म्हटलं. आमच्या गावात आधीही एक सखाराम होता. म्हणजे आत्ताचे सखाराम त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवलेलं नाव असं आहे. त्यांचे आजोबा तेही असंच एका रात्री नाहीसे झाले होते. माझघरातील जुनं घड्याळ त्या क्षणी मोठ्याने ठोका देऊ लागलं. 1, 2, 3. गोविंदांनी घड्याळाकडे पाहिलं. काटे अजूनही उलट दिशेने फिरत होते. पण आता ते 8 वाजून 17 मिनिटांवर येऊन थांबलं होतं. घरात अचानक जाईच्या फुलांचा तोच मंद सुगंध पुन्हा दरवळू लागला. आणि बंद खोलीच्या खिडकीवरून कोणीतरी बाहेरून अलग 3 वेळा अलगद 3 वेळा बोटांनी टकटक केल्याचा आवाज आला. भाग क्रमांक 5, 6, 7, 8, 9 लवकरच.